नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. यत्तु कृष्णवदेकस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्ताम समुदाहृतं. तरी किरीटीचे ज्ञान हिंडे विधीचे वस्त्रेहीन, श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. या अध्यायाच्या आता प्रस्तुत काळामध्ये ज्या विषयाला प्रारंभ झाला आहे, सांख्यशास्त्रामध्ये गुणांच्या भेदामुळे जे काही 3 प्रकार प्राप्त होतात त्या प्रकाराचा आपण विचार करत आहोत. प्रामुख्याने अंतःकरणाचा जो प्रकाशरूप परिणाम आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, त्या ज्ञानामध्ये 3 प्रकार आहे. कर्त्याची असणारी क्रिया, त्या कर्मातही 3 प्रकार आहे. आणि या क्रियेला प्रवृत्त करणारा किंवा व्यापार करविणारा जो कर्ता आहे, जीव आहे, त्याचे सुद्धा 3 प्रकार गुणांच्या संबंधाने होतात. हा विचार प्रारंभ झालेला आहे. सात्विक ज्ञानाचं भगवंताने लक्षण 20व्या श्लोकामध्ये प्रतिपादन केलं आहे. भिन्न भिन्न प्राणी मात्रांचे प्रकार आहेत, पण भिन्न भिन्न प्रकारामध्ये जो अभिन्न तत्वाला पाहतो. प्राणी मात्रांचे आकार अनेक आहे, जो त्यामध्ये एक तत्वाला पाहतो. आणि जे प्राणी मात्रांचे देह उत्पत्तीला विनाशाला प्राप्त होतात, त्यांच्यामध्ये जो अविनाशी भावाला पाहतो, ज्याद्वारे अशा तत्त्वज्ञ पुरुषाच्या अंतःकरणाची ती वृत्ती किंवा त्या बुद्धीला सात्विक ज्ञान असं म्हणतात. सात्विक ज्ञान अभेदाचं दर्शन करतं. राजस ज्ञान मात्र प्रत्येक पदार्थामध्ये भिन्न भिन्न आत्मतत्व आहे अशा भेदाला ग्रहण करतं. त्याच्यासमोर नाना प्रकारचे पदार्थ किंवा प्राणी मात्र आली तर त्या प्रत्येक शरीराच्या भेदामुळे तो वेगवेगळा आत्मा आहे असं मानतो. वास्तविक आत्मतत्व मात्र एक आहे. म्हणून तर आपल्याकडे हरिपाठामध्ये प्रमाण आहे, सर्वा घटी राम देहादेही एक. एक आहे की नाही? एकच तत्व आहे. किंवा भरला घनदाट हरी दिसे, हे सगळे एक तत्व आहे. किंवा जीव शिव सम असं म्हणतो की नाही आपण, समान रूपाने असणारं परमात्म तत्व. पण राजस ज्ञान मात्र भेदाची कास धरून चालल्यामुळे ते भेदाला प्राप्त होतं. आणि मग भेदाला जर प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये फल काय आहे? काही नाही. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होणं हे उपलक्षण आहे. एका जन्मापासून दुसऱ्या जन्माला प्राप्त होणं. मृत्यो समृत्युमाप्नोती एव नानैव पश्यती. जो अनेकत्वाचं दर्शन करतो, म्हणजे भेदमत ज्याच्यामध्ये आहे, किंवा जो भेदाचं दर्शन करतो, तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला म्हणजे थोडक्यामध्ये संसाराला प्राप्त होतो. सात्विक ज्ञान मोक्ष प्रदान करणार आहे. राजस ज्ञान संसाराला प्राप्त करून देणार आहे. आणि तामस ज्ञान तर त्या अधोगतीला घेऊन जाणार आहे. राजस ज्ञान मध्यभागी आहे. ते जर चांगल्या संगतीमध्ये आलं तर सात्विकामध्ये विकास होऊ शकतो. आणि जर संगती चुकली तर ते तामस भावालाही प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्या तामस ज्ञानाचं आपल्याला दूरीकरण व्हावं याकरता परमात्मा त्याचंही लक्षण सांगतात. यत्तु कृष्णवत एकस्मिन् कार्ये सक्तम अहेतुकम अतत्वार्थवत अल्पम च तत्तामसम उदाहृतम. हा श्लोकाचा पदच्छेद आहे. तो शब्द आला म्हणजे मागच्या 2 ज्ञानापेक्षा विलक्षणता प्रतिपादन करायची आहे. परंतु यत् ज्ञानम, जे ज्ञान कसे म्हणे, एकस्मिन् कार्ये कृत्स्नवत सक्तम, एकाच कार्यामध्ये संपूर्ण भावाप्रमाणे आसक्त आहे. म्हणजेच काय, एकच उपाधी आहे संकोचित, पण त्या उपाधीमध्ये संपूर्णतेचा आरोप केला जातो. उदाहरणार्थ, शरीर एकच आहे, पण एक शरीर हे कार्य आहे. या एकाच कार्यामध्ये किंवा या उपाधीमध्ये एवढाच आत्मा आहे. कृष्णवत म्हणजे संपूर्ण एवढाच आत्मा आहे. यापेक्षा व्यापक आत्मतत्व आहे असं ते मानत नाही. त्याला जर विचारलं आत्मा केवढा आहे, काही नाही. जेवढा शरीराचा आकार आहे तेवढाच आत्मा आहे. जैन मतामध्ये सुद्धा असंच मानलेलं आहे. अंतःकरणाचं परिमाण मानलेलं आहे बघा, त्याला मध्यम परिमाण असं म्हणतात.
वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरण केवढं आहे म्हणे, तर जेवढं शरीर आहे तेवढं अंतःकरण आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर म्हटला की आत्म्याचं विशिष्ट आत्म्याचं विशिष्ट जर परिमाण मानलं विशिष्ट, तर अडचण येऊ शकते. समजा कल्पना करा, हत्ती एवढा आत्मा आहे. विचारसागरात उदाहरण आले बघा, हे हत्तीप्रमाणे आत्मा मोठा माना, तर ठीक आहे. आत्मा हत्तीप्रमाणे एका जन्मात मोठा मानला आणि त्या आत्म्याला आगामी काळामध्ये मुंगीचा जन्म मिळाला, तर मग मुंगीच्या शरीरामध्ये जाणारा आत्मा थोडाच प्रवेश करेल आणि बाकीचा आत्मा मागच राहील. तो शिल्लक राहिलेला आत्मा कुठं जाणार? बरं, मुंगीप्रमाणे आत्मा माना, तर तो हत्तीच्या नखामध्ये फक्त बरोबरी करेल, इतर देहात कुठं राहणार आहे भागामध्ये. म्हणून आत्मा व्यापक आहे आणि वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरण मध्यम परिमाणाचं मानलं आहे. म्हणजे जेवढं शरीर आहे तेवढंच अंतःकरण मानायचं. आत्मा व्यापकच आहे, पण अंतःकरण मात्र जेवढं शरीर तेवढं. तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात येईल. आपलं जेवढं शरीर आहे ना तेवढीच आपली बुद्धी असते. पायामध्ये जर काटा रुतला तर त्याची वेदना आपल्या सगळ्या शरीरामध्ये जाणवते का? सगळ्या शरीरामध्ये आपली बुद्धी व्यापक तेवढ्या रूपाने आहे. आणि जेवढं मनुष्याचं शरीर मोठं होईल तेवढं त्याचं अंतःकरण मोठं मोठं होत जातं. उदाहरणार्थ, जो 2 चाकी गाडी चालवतो की नाही, तर त्याचे ती चालविण्यामध्ये बरोबर जेवढा दुचाकीचा आकार असेल तेवढा त्याच्या बुद्धीचा आकार होतो बघा. मग त्याला बरोबर कळतं की एवढ्या मापातून आपली गाडी निघू शकते. बरोबर तेवढ्याच त्या जागेतून तो गाडी बाहेर काढतो. जो 4 चाकी गाडी चालवतो त्याची बुद्धी तेवढ्या आकाराची होते. तो बरोबर सांगतो अंदाज की इथून आपली गाडी होऊ शकते, निघू शकते. जो ट्रक चालवतो पालखी सोहळ्यामध्ये, त्याला बरोबर कळतं की एवढ्याच अंदाजामध्ये आपली गाडी निघू शकते. म्हणजे आणि पायी चालणारा, त्याला माहिती आहे पायी चालणाऱ्याला की 2 गाड्याच्या मधून आपण जाऊ शकतो. त्याची तेवढी बुद्धी आहे. म्हणजेच काय झालं, सामान्य वाहन जरी मिळालं तर मनुष्याची बुद्धी त्या त्या आकाराची मोठी होते. हे सगळ्याला कळतं बरं. म्हणजे जेवढी मोठी गाडी असेल, आता ते गाडी वळवतात ना, त्या आम्हाला अनुभव येतो रस्त्यावर म्हणून सांगितलं आहे. ते काही काही बस वगैरे असतात ना मोठ्या, बरोबर तेवढ्या अंदाजामध्ये ते गाडी काढतात का? तेवढी त्या उपाधीच्या बरोबर त्यांच्या बुद्धीची व्यापकता होते. तसं जीवाचं पण आहे अंतःकरण. जेवढं शरीर तेवढं ते व्यापक होतं, त्याला मध्यम परिमाण म्हणतात. आणि जैन मतामध्ये वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरणाला मध्यम परिमाण मानलं. त्यांनी हे उदाहरण आत्म्याकरता घेतलं आहे. म्हणून बाकीचे पण असणारे जे काही शास्त्रकार आहे वेदांत शास्त्राला सोडून, ते मात्र देह जेवढा आहे तेवढाच आत्मा मानतात, पण तेवढं आत्म्याचं स्वरूप नाही ना. म्हणून एकस्मिन कार्ये कृष्णवत सक्तम, एकाच कार्यामध्ये हे संपूर्ण आहे असं म्हणून जे आसक्त राहतं. किंवा त्यांना विचारलं देव केवढा आहे, काही नाही. जेवढा मंदिरात मूर्ती आहे तेवढाच देव आहे. अरे पण परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला, तो व्यापक आहे. व्यापक ते मानतच नाही, संकोचित भावाने मानतात. म्हणून काही काही माणसं मंदिरात असताना चांगले वागतात, बाहेर आल्यानंतर खराब वागतात का? मंदिरापुरताच देव आहे एवढीच त्यांची मान्यता आहे. बाहेर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही, आपल्याला कोणी पाहणारच नाही. काही काही माणसं तर मारुतीच्या मंदिरासमोर जातात, हातामध्ये काहीतरी धूम्रपान वगैरे करणारे ते साहित्य असतं. देव समोर आला की तो बिडी लपवतो, जणू काही त्याला असं वाटतं पाठीमागे कोणी पाहणारच नाही. त्याने देव मानला, पण केवढा? मंदिरात आहे तेवढा. काही काही माणसं त्याच्याही पुढचे आहे, मंदिरात सुद्धा मानत नाही. जातात मंदिरामध्ये पण मंदिरात देव आहे हे मानत नाही. ते आचरणावरून त्यांचं कळता येतं. हे तामस ज्ञान आहे. एकाच कार्यामध्ये संपूर्णपणे जे आसक्त असतं, पुन्हा अहैतुकम, ज्यांना कोणत्याही प्रकारची युक्ती प्रतिपादन करता येत नाही. माझ्या देहात तेवढा आत्मा आहे, बाकींच्या देहामध्ये आत्माच मानत नाही. मग आता जर बाकीच्या देहात आत्मा नसेल, कारण ती उपाधी आहे, तर तुझ्या पण देहाची उपाधीच आहे ना, तुझ्या देहात तरी कुठं आत्मा आहे, अशी युक्ती काही त्यांना सांगता येत नाही. म्हणजे आपल्यावर आलं की सुटका करायची आणि दुसऱ्यावर आलं की मग मात्र काही नाही. अहेतुकम. पुढे सांगितलं अतत्वार्थवत. तत्व म्हणजेच काय? जशी वस्तू आहे तशी कळणं याला तत्व म्हणतात. आणि तत्वाचा विषय त्याला तत्वार्थ म्हणतात. आणि ज्याला या तत्वाचा विषय नाही त्याला अतत्वार्थवत म्हणतात. म्हणजेच काय? तामस ज्ञानामध्ये जशी वस्तू आहे तसं त्यांना दर्शन होत नाही, म्हणजे ते अल्प आहे. अतत्वार्थवत, विषय चांगला नाही म्हणून अल्प आहे. आणि अल्प असल्यामुळे त्याला फळही अल्पच मिळतं.
तामस ज्ञानाला फळ काय मिळणार आहे? काहीच नाही. मिळालं तर अनिष्टच फळ किंवा स्वर्गाधिकांची किंवा नरकाची प्राप्ती जरी झाली तर ते अल्पच फळ आहे. स्वर्गाची पण प्राप्ती होऊ शकते का त्यांना? हो. कारण भगवान म्हणतात ना, मज माझे मी असता जेणे मी दुरावे पंडसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही म्हणून नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नामकी सुख. नाहीतर स्वर्गसुद्धा काही एक प्रकारचं नरकच आहे. आत्मस्वरूपातून पाहिला तर स्वर्गसुद्धा नरकाप्रमाणेच घातकच आहे. पण फार झालं तर हे अल्प फळ त्यांना मिळतं. तर तामसम उदाहृतम हे तामस ज्ञानाचा काय भाग आहे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचे निवस्त्रेहीन श्रुती पाठ मोरी नग्न म्हणून तया एरीही शास्त्रबाह्यकारी जे निंदेचे विटाळवरी बोळ विलेसे डोंगरी म्लेच्छ धर्माच्या जेगा ज्ञानायसे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिसे होनिया. या 2-3 ओव्याचा एकत्र विचार करायचा आहे. आता आपण जे ज्ञान ग्रहण करतो की नाही या ज्ञानाला प्रामाण्य असलं पाहिजे. आपण जेव्हा कीर्तन आणि प्रवचन ऐकतो की नाही तर आपण जो विषय प्रतिपादन करतो याला प्रामाण्य असलं पाहिजे की नाही. म्हणून आपल्याकडे प्रमाण दिलं जातं. वक्ता जे बोलतो तसाच विषय अभंगामध्ये कुठंतरी आला असेल पाहिजे तर आपण प्रमाण देतो आणि त्याला प्रामाण्ययुक्त असं ज्ञान म्हणतात. म्हणजे आपण जे ग्रहण करतो ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्याला कुठेतरी वेदामध्ये शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये त्याला प्रमाण आलं पाहिजे. तर त्या ज्ञानाला प्रमाण असल्यामुळे प्रामाण्य ग्रहण केलं जातं. पण तामस ज्ञान मात्र असं आहे की जे तरी किरीटी जे ज्ञान हिंडे ते नुसतं फिरत आहे. पण कसं? विधीचेनी वस्त्रेहीन. विधी म्हणजेच काय? शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं वचन त्याला विधी असं म्हणतात. आणि विधीचं वस्त्र ज्याने परिधान केलं नाही म्हणजेच काय? शास्त्राची ज्याला मान्यता नाही. ब्रह्मज्ञानाला शास्त्राची मान्यता आहे कारण त्याचा विषय आत्मदर्शन आहे. पण जे ज्ञान विधीने प्रतिपादन केलेलं नाही किंवा जे विधीचं पालनच करत नाही म्हणून विधीचं वस्त्र परिधान न करणारं मोकळं राहणारं आणि वस्त्र परिधान करत नाही म्हणजेच कसं आहे? नग्न स्वरूपाचं जे ज्ञान आहे. म्हणून श्रुती माता जे अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही का श्रुती पर्वते माऊली जगा. वेदातले जे श्लोक आहे की नाही त्याला श्रुती म्हणतात. वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, त्या श्लोकातही दोष नाही. पण ज्या अर्थी विधीचं हे परिपालन करत नाही, विधीचं वस्त्र अंगावर परिधान करत नाही म्हणून श्रुती माऊली ज्याच्याकडे पाठ फिरविते म्हणजे त्याच्या अंगावर वस्त्र नाही, आच्छादन कोणतं नाही किंवा शृंगारच चांगला नाही म्हणून त्या ज्ञानाला श्रुती स्वीकारत नाही. ते तामस ज्ञान आहे. फक्त श्रुतीच त्याचा त्याग करते असं नाही. बरं, श्रुतीचं अनुसरण करणारे जे जे काही आस्तिक दर्शनकार आहे तेही तामस ज्ञानाचा परित्यागच करतात. पुढे सांगतात. येरीही शास्त्रबाह्यकारी जे निंदेचे विटाळवरी बोळ विलेसे डोंगरी म्लेंच धर्माच्या. शास्त्रबाह्यकारी म्हणजेच काय? शास्त्राच्या विरुद्ध आचरण करणारं. शास्त्राच्या विरुद्ध आचरण करतं ना हे ज्ञान. आणि म्हणून एरीही इतर असणाऱ्या शास्त्रकारांनी सुद्धा आता शास्त्र कोणाचं स्वीकार करतं? जे शास्त्राप्रमाणे वागतात त्यांचं शास्त्र स्वीकार करतं आणि जे शास्त्राच्या विरुद्ध वागतात शास्त्र त्यांचा स्वीकार करत नाही. म्हणून एरी ही शास्त्रबाह्यकारी जे जे तामसज्ञान निंदेचे विटाळवरी त्याची निंदा करून त्याची प्रतारणा करून विटाळयुक्त आहे याला स्पर्श करू नये, याचं श्रवणसुद्धा करू नये असं म्हणून म्लेंछ धर्माच्या डोंगरी बोळविलेसे. म्लेंछ धर्माची जी वस्ती आहे त्या डोंगरावर या ज्ञानाला घालून दिला आहे. म्हणजेच काय? आता म्लेंछ कुणाला म्हणतात? तर याचा अर्थ असा आहे ज्याचा आहार चुकीचा आहे, ज्याचं पान चुकीचं आहे म्हणजे पिणं चुकीचं आहे आणि जो सर्व आचाराने विरुद्ध वागतो त्याला म्लेंछ असं म्हणतात. म्हणजे ज्याचं आचरण चुकीचं, ज्याचा आहार चुकीचा, ज्याचं खानपान चुकीचं, मग तो कसा का असेना पण त्याला म्लेंछ म्हणतात. आणि मग शुद्ध आचरण करणाऱ्या गावामध्ये जर असे आचारभ्रष्ट लोक असतील तर त्यांचा आणि आपला व्यवहार घडू नये म्हणून प्राचीन किंवा जुन्या काळामध्ये अशा लोकांना गावापासून दूर एखाद्या डोंगरावर वस्ती दिली जायची.
की तुम्ही तिथं जाऊन राहा, जेणेकरून गावातल्या शुद्ध आचरण करणाऱ्या लोकांच्या बरोबर तुमचा व्यवहार घडणार नाही. म्हणून गावातून लोक त्याला वाळीत टाकायचे, डोंगरावर घालून द्यायचे. तसं जे तामस ज्ञान आहे म्लेंछ धर्माच्या डोंगरावर घालून दिलं आहे. म्हणजे हे किरात वगैरे असतात ना, पारधी वगैरे, हे एक प्रकारचे म्लेंछच आहे. त्यांचं काही स्नानही करत नाही, कोणालाही पकडतात, कोणालाही मारतात. आणि म्हणून ते जसे गावातून वाळीत टाकावे तसं तामस ज्ञान श्रुतीने आणि इतर शास्त्रकारांनी बाहेर टाकून दिलं, त्याचा ते स्वीकार करत नाही. जेगा ज्ञानायसे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिसे होण्या. जे ज्ञान अशा प्रकारचं आहे. कसं? गुणग्रहे तामसे घेतले. गुणग्रहे, ग्रह शब्दाचा अर्थ होतो नक्र, असा एक अर्थ आहे. आणि गुणग्रहाचा एक अर्थ होतो आहे, त्याला पिशाच्च म्हणतात. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. दुसऱ्या अध्यामध्ये ओवी आली बघा ग्रहाच्या करता. तर जे ग्रहण करतात म्हणजे स्वतःला शरीर नसतं, पण अपवित्र आचरण करणाऱ्या लोकांची काही चूक झाली की त्याच्या शरीरामध्ये जे प्रवेश करतात, असे जे काही भ्रष्ट जीवात्मे असतात, त्याला ते काहीतरी हल्लीच्या काळामध्ये भटकते आत्मा असं काहीतरी म्हणतात. तर ते त्याला म्हणतात गुणग्रहे तामसे. तामस असणारा गुण हाच एक प्रकारचा पिशाच आहे. आणि त्या पिशाच्याने या ज्ञानाच्या अंगात प्रवेश केला आहे. मग आता ते पिशाचं जसं असतं की नाही, तशी ते मागणी करतं. बघा, बाबा एक उदाहरण सांगत असतात पाठामध्ये की एक ब्राह्मण व्यक्ती आहे, बिचारा सकाळी कुठेतरी गेला, पण येताना त्याच्या आचरणात बदल झाला. गायत्री मंत्राचा पाठ करायचा त्यांनी चटई टाकली, व्यवस्थित मांडी घालून बसला तर पाठीमागे पाय केले आणि मग बसला वज्रासनामध्ये. आणि दुसरे धर्मातले मंत्र त्यांनी सुरू केले. लोकांच्या लक्षात आलं ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करणारा आहे, पण ज्या अर्थी याच्या आचरणात बदल झाला याचा अर्थ याच्या अंगात कोणतं तरी भूत संचार केले. मग विचारलं, तुम्ही कोणत्या दिशेतून आलात? म्हणजे या मार्गाने आलो. बरोबर आहे, तिथे स्मशानभूमीच आहे, त्यातलं एखादं भूत तुम्हाला लागलं आणि मग मांत्रिकाने ते भूत काढून टाकलं. तर ते काढून टाकण्याच्या अगोदर जसं ते भूत त्या व्यक्तीला झडपतं आणि मग त्याला भ्रमणाला प्राप्त करून देतं, तसं तामस नावाचा गुणग्रह म्हणजे पिशाच ज्या ज्ञानाला लागल्यामुळे घेतले भोवे पिसे होनिया, वेड्याप्रमाणे भ्रमिष्ट होऊन हे ज्ञान फिरतं. आणि चांगलं ऐका, ज्याचं ज्ञान भ्रमिष्ट आहे तो व्यक्ती भ्रमिष्टच आहे. आता ज्ञानच भ्रमिष्ट असेल तर ते ज्ञान त्या व्यक्तीला का बरं भ्रमामध्ये टाकणारा नाही? आणि एखादा व्यक्ती भ्रमिष्ट का आहे त्याला दोष द्यायचा नाही, त्याचं ज्ञानच भ्रमिष्ट आहे. म्हणून पहिल्यांदा त्याच्या वृत्तीत ज्ञानात बदल करावा लागेल, तेव्हा तो शांत राहील. नाहीतर वरवर केलेले उपचार काही उपयोगाचे नाही, आतून त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. हे तामस ज्ञान भ्रमाला प्राप्त करून देतं. आता जशी वृत्ती असेल तशी कृती घडते. बरं, तामस ज्ञानामध्ये कृती कशा घडतात ज्ञानोबा पुढे सांगतात, जे सोयर के बाधनेने. आता या ओव्या जरी 750 वर्षापूर्वीच्या असेल तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला याचं प्रतिबिंब समाजामध्ये दिसेल. हे सगळ्या ज्ञानाचे प्रकार असेच आहे. आता सध्याला आपल्याकडे विवाह करत असताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. तर पहिलीच गोष्ट आहे, आदौ कुलम परीक्षेत ततो विद्या तथा वयः. कुलम धलम शीलम रूपम पश्चात देशम विवाहेत असं म्हटलं आहे. जवळपास विवाह करता एवढ्या गोष्टी पाहाव्या लागतात. पहिल्यांदा कुल बघावं लागतं. कुल शोधोनी कुळे दोन्ही, कुमारीची शुभलग्नी, मेळ वजती प्रजा साधने हे तो जरी. तर त्यामध्ये कुळ बघावं लागतं. आता हल्लीच्या काळात कुळ पाहत नाही. मी काल परवा प्रवास करत होतो, गुरुवारी बाबांनी एक उदाहरण सांगितलं. हल्लीच्या काळातला किती म्हणजे भयानक काळ आहे. आणि हे शिकल्या सवरल्या लोकांमध्ये तर जास्तच प्रमाण आहे याचं. असं म्हणे एका मुलाचा विवाह होत नाही सध्याच्या काळात. शिकलेला खूप आहे, पगारही चांगला आहे, आणि मग विवाह होण्याकरता दोघांची हे पाहिजे ना संमती, दोघांचे मन जुळलं पाहिजे, कारण त्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. त्या मुलीने मुलाची परीक्षा घेतली, म्हणे तुला स्वयंपाक येतो का? म्हणजे का ती स्वयंपाक करणार नाही. बरं, तुला कपडे धुता येतात का? याचा अर्थ ती कपडेही धुणार नाही. प्रश्नाच्या मागचे हेतू हेच आहे की नाही? म्हणजे मुलीने त्याला नापास केलं. आता एखादी मुलगी परीक्षा घेत नाही
तर हा त्या मुलीला पसंत करत नाही, लग्न होणार कसं? म्हणून पहिल्यांदा कुळशोधन करावं. सगळ्यात मोठी अडचण ही आहे. पहिल्यांदा कुळ शोधावं, नंतर विद्वत्ता बघावी, त्याचं वय बघावं, धन बघावं, शील म्हणजे चारित्र्य बघावं, रूप बघावं, त्याचा देश बघावा आणि मग विवाह करावा. एवढ्या सगळ्या अडचणी आहेत की नाही? एवढं सगळे. आणि हे जुन्या काळातल्या लोकांनाच कळायचं, हल्लीच्या काळातल्या लोकांना कळत नाही. आता हल्लीच्या काळात ते वधूवर सूचक केंद्र आलेत, ते कुठं परीक्षा करतात एवढी? ते हे कोल वगैरे काही पाहत नाही, त्यांचा बायोडाटाच वेगळा असतो. त्याच्यामध्ये फक्त शिक्षण, आवड, छंद काय फिरणे, बाकी काहीच नाही. आवड काय? स्वयंपाक न करणे हीच आवड आहे, दुसरं काय आहे त्यांना? आणि हे मग त्यांचं ते मग टिकत सुद्धा नाही ना ते. तसं तामस ज्ञान आहे, जे सोयरिके बाद नेणे, देह संबंधाची सोयरीक करण्याविषयी ज्याला बाधा वाटतच नाही, कोणतंही कुळ असेल तर ते त्यांना काही अडचण वाटत नाही, आणि मग असे लग्न टिकत नाही. हा ते तर त्याचा पुढचा प्रकार भयानकच आहे तो. ते लग्न करायचं नाही पण लग्न केल्याप्रमाणे राहायचं. म्हणून सोयरिके बाद नेणे, त्यांना त्याच्याला दोष वाटत नाही, कलंकही वाटत नाही किंवा चुकीचं वाटत नाही. असे मनानं स्वतःला शहाणे समजणारे. आणि काही नाही बघा, 6 महिनेच लग्न राहतं, भविष्य काळामध्ये घटस्फोट होऊन जातो, मोठा स्फोट. खरं त्याला बॉम्बस्फोट म्हणायला पाहिजे, पण असू दे आता घटस्फोट म्हणतात ते. जे सोयरिके बाद नेणे, सोयरीक करण्याविषयी ज्याला कोणती बाधा वाटत नाही. पदार्थी निषेध न म्हणे, एखादा पदार्थ विहित असेल तर स्वीकार करावा, एखादा पदार्थ चुकीचा असेल तर निषिद्ध म्हणून परित्याग करावा, त्यांना काही वाटत नाही. पदार्थी कोणताही पदार्थ आला तर खायला फक्त चांगला पाहिजे, निषेध न म्हणे. कधी कधी आपल्याला एखाद्या कार्यक्रमात जायचा प्रसंग येतो, तिथं गेल्यानंतर असं वाटतं जेवूच नाही यांच्यामध्ये, त्यांना वाढण्याचं काही सोयीसूतक नाही. काही लोक विचित्र असतात, पदार्थ ताटात आला की खायला सुरुवात करतात, पूर्ण वाढही होऊ देत नाही. गुरुवारी भर तेव्हा सांगतात, काही कथा याच्या पुढचे आहे, पात्रावर मीठ टाकलं तर मीठही खातात सुरुवातीलाच. पूर्ण वाढ नाही, काही नाही, वाढी करायला थांबवतात, उष्ट्या हातानेच पुन्हा पदार्थ घेतात. त्यांना हेही कळत नाही की आपला उष्ट हात लागला म्हणजे सगळं उष्ट होऊन जातं, पण काही नाही. पदार्थी निषेध न म्हणे, ते उभं राहूनच जेवतात, पायात बुटं असतात, नशीब बुटात खात नाही. पदार्थी निषेध न म्हणे, निरोपिले जैसे सुने शून्य ग्रामी. अर्ध्या वहीमध्ये पुढे उदाहरण देतात, ते पुढच्या विषयी संबंधित आहे. वागणं कसं आहे? कुत्र्याप्रमाणे. उदाहरण इथंच दिलं आहे. निरोपिले जैसे सुने शून्य ग्रामी, तया तोंडीचे नाडळे, का खाता जेने पोळे, तेची एक वाळे येर घ्यायचे ते. कुत्र्याचं उदाहरण आहे 1.5 वहीमध्ये. ज्याप्रमाणे एखादं 0 ग्राम आहे, 0 ग्राम म्हणजे काय? ओसाड गाव आहे, ज्या गावामध्ये भूकंप होऊन गेला, कोणी राहत नाही, काही नाही, सगळ्या भिंती पडलेल्या, ते घराचे लाकडं येत असतात हा पांगलेले, वारुळं तयार झाली, किंवा कुत्र्यांनी त्या ठिकाणी आपली राहण्याची जागा तयार केली. अशा 0 ग्रामामध्ये सुने म्हणजे कुत्र, निरोपिले म्हणजे सोडून दिलं. तसे कुत्रे सोडता येत नाही बरं, खूप चाणाक्ष असतात. मी आमच्या गावाकडे एक उदाहरण पाहिलं होतं. गावामध्ये एक गल्ली कुत्री होती भयानक. गल्लीतल्या लोकांना चावत नसायची, पण गल्ली सोडून एखादा अपरिचित व्यक्ती आला की त्याचा कार्यक्रमच व्हायचा. त्यामुळे गावातल्या आमच्या शेजारच्या एका व्यक्तीने असा विचार केला की कुत्री दुसऱ्या गावात आपण सोडून देऊ. आणि त्याने काय केलं, ती कुत्री एका गोणीत भरली, गाडीवर ठेवली, बांधली आणि तालुक्याच्या ठिकाणी सोडली. म्हणजे जाताना तालुक्याचा मार्ग महामार्ग, आणि येताना गाडी जी आली ना ती मधल्या मार्गी आली. कुत्री सोडली तर तो घरी येण्याच्या अगोदर कुत्री गावात हजर झाली. सहसा ते सोडता येते. कुत्र्याला श्वासाचं ज्ञान फार मोठं असतं की नाही, ते बरोबर माग काढत कसे येतं त्यांचं त्यांना माहिती आहे. पण एखाद्या 0 वसाड गावामध्ये कुत्रं सोडून दिलं तर मग काय होतं? त्यानं बऱ्यापैकी सांगतात, तया तोंडीचे नाडळे, त्याच्या तोंडामध्ये जो पदार्थ मावत नाही किंवा प्राप्त होत नाही तेवढाच फक्त सुटतो. तया तोंडीचे नाडळे, तेची एक वाळे, वाळे म्हणजे सुटला जातो, टाकला जातो. इतर पदार्थ तो घेतोच, तोंडात आला की सोडत नाही. आणि दुसरा भाव, का खाता जेने पोळी, एखादा पदार्थ खाता खाता त्याच्या तोंडाला पोळला तर तेवढाच फक्त तो सोडून देतो, बाकी सगळे पदार्थ घेतो. तुम्ही बघा ना, हे कुत्रे जे फिरतात, सडलेले पदार्थ असू द्या, ताजे असू द्या, कसेही असू द्या, फक्त त्याच्या तोंडात मावला पाहिजे किंवा खाताना त्याला चटका नाही बसला पाहिजे.
एवढंच फक्त सुटतं, बाकी तो सगळं घेतो. हे कुत्र्याकरता नाही सांगितलं उदाहरण, हे तामस पुरुषाचं जे ज्ञान आहे त्याच्याकरता. म्हणजे ते विषय सेवन करता करता जर त्याला एखादा पदार्थ नाही प्राप्त झाला तरच सुटतो, किंवा सेवन करता करता त्याच्या आवाक्याच्या बाहेर असेल किंवा त्याला दुःख होऊ लागलं तर तेवढंच फक्त सुटतो, नाही तर बाकी तो घेतोच. म्हणजे अगदी त्याला डॉक्टरांनी सांगितलं हे तुला चालत नाही आहारामध्ये, तर तेवढंच फक्त राहतं. नाही तर त्याला जर सांगितलं नाही ना पथ्य अपथ्य तर सगळे घेतो तो, असं त्याचा अर्थ. आता उदाहरण देतात सगळे. आता जसा विषय आहे तसे उदाहरणं आहेत. विषय तामसाचा चालू आहे तर मग कुत्र्याचं उदाहरण, उंदराचं उदाहरण, असेच उदाहरणं आहे सगळे. कारण विषय जसा आहे तसे उदाहरणं दृष्टांत देतात ज्ञानोबा. पै सोने चोरिता उंदीर, न म्हणे थर विथर, नेने मांस खाईर काळे गोरे, नाना वना माझी बोहरी, कडसने जेवी न करी, काजित मेले न विचारी बैसता मासी, आगा बांता का वाडिलिया, साजूक का सडलिया, विवेक कावळिया नाही जैसा, तैसे निषिद्ध सांडून द्यावे, का विहित आदरे घ्यावे, हे विषयांचे नावे नेनेची जे. इथपर्यंत एकत्र विचार आहे सगळा. उदाहरण दिलं आहे सोने चोरिता उंदीर. हा उंदीर हुशार असला पाहिजे बरं. हे उंदरं जर शेतामध्ये लागले ना, शेतामध्ये, तर ज्या शेतामध्ये भुईमुगाची शेंगा असेल तर फक्त वेलच वरती राहतो, सगळ्या शेंगा गायब होऊन जातात बघा. आणि ते असं त्यांचे ते भुयारा असतात, बिळं, त्यामध्ये बरोबर भुईमुगाच्या शेंगा ते घेऊन जातात, धान्य घेऊन जातात. ते उंदराची बिळं जर आपण खोदून काढली ना तर खूप मोठा साठा मिळतो त्याच्यामध्ये धान्याचा वगैरे. मग हे शेतातले उंदीर काही घरात असतात, पोते फोडतात बघा. ते खात कमी पण नाच जास्त करतात, नासाडी जास्त. पण हा उंदीर हुशार आहे. याने कपाट शोधलं एक, आणि त्या कपाटात त्याने अलंकार पाहिले, सोन्याचे अलंकार. मग त्या अलंकारामध्ये अलंकार तयार करताना काही त्यामध्ये हिनकस भाग टाकावा लागतो. मग त्या डाकाचा जर त्याचा डाग असेल तर ते सोनं थोडंसं वाईट होतं, किंमत कमी मिळते त्याला. आणि शुद्ध सोन्याला किंमत चांगली मिळते. पण सोनं चोरायचं आहे ना, म्हणून सोने चोरिता उंदीर. कसं काय बिचाराला कपाटातून जागा मिळाली तर त्याला माहिती. पण सोनं चोरीत असताना तो घेऊन जातो बघा. नुसतं घ्यायचं आणि बिळामध्ये टाकायचं, ते आपल्या सोनाकडे नेता येणार नाही, त्याची काही आमठी करता येणार नाही, किंवा कानात वरून ती बाळी घालता येणार नाही, त्याला माहिती. पण चोराला काय हरकत आहे. सोने चोरिता उंदीर, न म्हणे थर विथर. थर विथर म्हणजे बरं आणि वाईट असं तो म्हणत नाही. दुसरं उदाहरण देतात, मांसाहार करणारा व्यक्ती, नेने मांस खाईल, मांस खाणारा, काळे गोरे नेने, हे मांस काळं आहे का गोर आहे असं काही म्हणत नाही. आता हे मांसाहार करणारे माणसं आहे की नाही, ते गीता प्रेषिक स्वामी होऊन गेले मोठे, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, हनुमान प्रसादजी पोद्दार, असे बरेच महात्मे होऊन गेले, जयतलाल गोविंद का. आणखीन एक महात्मे बघा त्यांच्यामध्ये, रामसुखदासजी, त्यांचे स्वामी रामसुखदासजी. तर त्यांचं एक वाक्य आहे, मनुष्याच्या अंगामध्ये मनुष्याचे रोग आहेत, पशुच्या अंगामध्ये पशुचे रोग आहे. आणि जे माणसं पशुचा आहार घेतात त्यांना 2 रोग होतात, एक स्वतःचा रोग आणि एक पशुचा रोग. चांगला कामाचा असेल, धडधाकट असेल तर असा पशु कोणीच विकत नाही. जो काही कामाचा नाही, जो रोगी आहे, जो सारखा आजारी पडतो, ज्याला भयानक रोग झालेला आहे, जो औषध उपचार नीट होत नाही, असे पशु विकले जातात. जे घेतात ते त्या पशुला मारतात आणि खाणारे डोळे झाकून खातात. तिथं शिकले सवरलेले लोक तिथं अंधश्रद्धा नाही म्हणत बरं, तिथं डोळे झाकून बस त्यांचा विश्वास आहे की आपण जे खातो ते बरोबर आहे असं त्यांना वाटतंय. पण किती मूर्ख अडाणी आणि बावळट आहे. पशु तो आजारी आहे का कसा आहे काही पाहत नाही. याचा अर्थ की तो आजारी पाहून मग हे करावं असं नाही आहे, खाऊच नाही. पण मांस खाणारा व्यक्ती असं कुठं म्हणतो आहे की हे सडलेलं आहे, की या पशुला भयानक रोग झाला आहे, आणि म्हणून ज्यांचा आहार चुकीचा आहे, हे मांसाहार करणारे जे माणसं आहेत की नाही, तारुण्य आहे, पैशाची मस्ती आहे, तोपर्यंत व्यवस्थित राहतात. आणि एकदा पशुचे ते रोग आणि याचे रोग, या दोघांचा एकत्रित संयोग झाला की मग त्या रोगाला उपचार नसतो. आणि म्हणून हे धडगतीने मरत नाही आहे माणसं. म्हणून बघा तुम्ही, इतके हाल होतात त्यांचे प्रचंड, आणि मग त्यांना कळतं आपण फार चुकीचं वागलो, पण मान्य करत नाही. मांस खाईर काळे गोरे नेणे,
ते काळं आहे का गोर आहे माणूस काहीच आणत नाही. का? तामस आहे ना. तसा विचार नाही त्यांना, बुद्धीच नसते म्हणून विचार तरी काय करतील. सात्विक आहाराने बुद्धी प्राप्त होते, तीच नाही तर काय बुद्धी प्राप्त होणार आहे. नाना वना माझे बोहरी कळसणी जेवी न करी काजीत मेले न विचारी पैसता माशी. शरीर भिन्न आहे सगळ्यांचं, शरीराच्या रचनेनुसार प्रत्येकाचा आहार वेगळा आहे. आपण ओठाने पाणी पितो तर आपल्याला मांसाहार करायची परवानगी नाही आहे. आपले दात सरळ आहे, ते काय असे सुळे दात नाहीत, किंवा जिभेनं आपण पाणी चाटूनही पित नाही. आपल्या आतड्यांची रचना वेगळी आहे, त्यामुळे पशुचा आहार आपल्याला पचत नाही. सामान्य पदार्थ जरी वेगळा गेला तर आपल्याला वांती होते बघा, किंवा जर आम्लपित्त झालं तर डोकं दुखतं आपलं. का? आहार चुकीचा आहे, आपलं शरीर मान्य नाही करत. पण हे तामसी पुरुष ऋषीमुनींचं ऐकत नाही आणि तथाकथित डॉक्टरांचं ऐकतात. आणि त्यांच्यानुसार बरेच आहे ना, हे कोरोना वगैरे काळ आला होता की नाही, असे चांगले चांगले माळकरी. पण डॉक्टर म्हणले तुम्हाला जगायचं असेल तर मग असं करावं लागेल. काढ्या माळी त्यांनी, आणि सरकारने योजना आणली की वारकऱ्याला पेन्शन चालू होणार आहे, पुन्हा घातल्या. वारे वा, सोने चोरीत ना न म्हणे तरवितर ने मांस खाईर काळे गोरे. काय चुकीचं आहे. नाना वना माझी बोहरी कडसणी जेवी न करी. बोहरी म्हणजे वनवा. वनामध्ये वनवा लागला तर तो विचार करतो का? कडसणी म्हणजे विचार नाही करत की हे चंदनाचं लाकूड आहे, हे लिंबाचं लाकूड आहे, हे आंब्याचं आहे, खैराचं आहे, एरंड आहे, असा विचार नाही करत. मग कोणतंही लाकूड आला तर फक्त जाळायचंच असा तो विचार करतो. का? अथवा जित मेले न विचारी बैसता माशी. माशी एखाद्या पदार्थावर बसत असेल तर तो व्यक्ती जिवंत आहे का मृत आहे याचा विचार करते का? अजिबात करत नाही. माशी कोणत्याही पदार्थावर बसते, फक्त विस्तवावर नाही. नाहीतर बाकी सगळ्या पदार्थावर माशी बसते बघा. पेढा असो, गोळाचे ढेप असो, नाहीतर मग तर्रीयुक्त भाजी असो, पडलेला घास असो, ती बसतेच बरोबर. किती हाकला तुम्ही, फक्त जर उष्णतेचा निखारा असेल तर नाही बसत, किंवा गरम भाकरीन चपाती असेल तर बसत नाही. नाहीतर भाकरी थंड होऊ द्या, माशी त्याच्यावर येऊन बसते. कधी कधी आपण एखाद्याच्या घराला जेवायला गेलो ते आपलं मौन वगैरे असतं, आणि त्या समोरच्या लोकांना तेवढं काही कंटाळा असतो किंवा कळत नाही, व्यवहार कळत नाही तेवढा. ते सगळे पदार्थ आपल्यासमोर आणून ठेवतात. महाराज घ्या, तुम्हाला काय घ्यायचं त्या हाताने. मग आता आपण घ्यायचं का माशा हाकलत बसायचं? असं होतं की नाही. पण जिथं मेले न विचारी बैसता माशी. ती माशी जेव्हा पदार्थावर बसते तेव्हा जिवंत आहे का मेलेला आहे याचा विचार नाही करत. तामस ज्ञान विचार कसा करत नाही याकरता चालू बरं का सगळा विचार. आगा बांधता का वाढिलिया, साजूक का सडलिया, विवेक कावळ्या नाही जायचा. जसं ज्ञान तसे उदाहरण. जर सात्विक आलं तर मग राजहंस आहे, राजस आला की बगळा आहे, आणि तामस आला की कावळा आहे. असं क्रमाक्रमाने ज्ञानोबारांचं सगळं. म्हणून तर ज्ञानोबारांच्या या बाबतीमध्ये नाद करायचा नाही असा अर्थ होईल. उदाहरण बरोबर देतात बघा ते. आगा अरे अर्जुना, वांता का वाढिलिया. एखादं अन्न ओकलेलं आहे का ताटामध्ये वाढलेलं आहे. साजूक म्हणजे ताजं आहे का सडलेलं आहे. या चार गोष्टीचा विचार विवेक कावळिया नाही जायचा. कावळ्याला हा विचार नसतो. एखादा व्यक्ती वांती करून गेला तरी कावळा तिथं येऊ शकतो. वाढलेलं अन्न असेल ताटामध्ये तर हिंमत करून घेऊ शकतो. साजूक असेल तरी घेईल, आणि सडला असेल तर तो म्हणतो वा याच्यासारखी पर्वणी नाही. पुढे ओवी येणारच आहे. द्राक्ष रसा आंबर रसा वेळे तोंड सडे वायसा. द्राक्ष आणि आंबे आले की त्याच्या तोंडामध्ये अरुची निर्माण होते. बरं येते. जर त्याच्या तोंडात रुची निर्माण झाली असती तर एकही द्राक्षाचा घडा आपल्याकडे आला नसता, आणि एकही आंब्याची पेटी त्याने येऊ दिली नसती. पण नशीब आहे निसर्गामध्ये की या काळात त्याला अरुची निर्माण होते. आणि मग त्याच्या तोंडाला चव केव्हा येते? जेव्हा लिंबाच्या झाडाला लिंबोळी पिकतात ना तेव्हा. निंबोळी आमडोने आला तरी तो कावळी अंशीची सुकाळ झाला. तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाचे लागी. निसर्गातलं वर्णन आहे बरं हे. म्हणजे कावळ्याला विवेक नाही तसं तामस ज्ञानाला विवेक नाही. तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे. हे विषयांचे नावे नेण्याची जे. तसं निषिद्ध असणारी गोष्ट असेल, जो पदार्थ खायचा नाही तो खाऊ नये, जे पदार्थाचं रसपान करायचं नाही ते पिऊ नये, ज्या स्थानामध्ये राहायचं नाही तिथं राहू नये,
ज्या व्यक्तीबरोबर संभाषण करायचं नाही, त्याच्या संगतीत राहू नये, अशा ज्या ज्या म्हणून निषिद्ध गोष्टी सांगितल्या त्या सांडून द्याव्या की नाही, पण त्याचा विवेक तामस आला नाही. निषिद्ध सांडून द्यावे हे विषयांची नावे नेण्याची जे विषयांच्या नावाखाली हे ते जाणतच नाही. फक्त विषय आला पाहिजे, कसा काही आहे ना, निषिद्ध असो किंवा कोणत्याही मार्गाने येऊ, विहित आदरे घ्यावे. एखादा चांगला जर विषय असेल, पवित्र असेल, शास्त्राने प्रतिपादन केलेलं असेल, त्याला विहित म्हणतात, तर ते आदरपूर्वक घ्यावं. पण नाही, विषयांच्या नावाखाली त्याला ते आवडत नाही. जे तुले आड पडे दिठी ते तुले घ्यायचे विषयासाठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा. जे तुले जेवढे म्हणून दिठी आड पडे, त्याच्या नजरेच्या समोर जेवढे पदार्थ येतील तेवढे सगळे घेतो तो. कशासाठी? विषयासाठी. म्हणजेच काय, हे आपले भोग्य आहे, इंद्रियांच्याद्वारे आपण यांचं आस्वादन घ्यावं एवढ्याच मान्यतेने तो सगळे विषय घेतो. आणि मग 2 विषय जर आले तर स्त्री असेल तर तो त्याची वाटणी त्वग इंद्रियाकडे करतो, आणि द्रव्य असेल तर ते त्याची वाटणी उदराकडे करतो. पाण्याच्या बाबतीमध्ये तीर्थातीर्थ हे भाग उदकी नाही सनोळख, तृषा उळे तेची सुख वाचून या. तृषा म्हणजे तहान, तहान आपली भागविली जाते, तेची सुख तेवढंच पाण्याचं सुख आहे. या वाचून एखादं पाणी तीर्थ स्वरूप असतं ते आपण घ्यावं, एखादं पाणी अपवित्र असतं त्याला अतीर्थ म्हणतात. अशी भाषा उदकाच्या बाबतीमध्ये त्याला परिचयाची नाही. तीर्थातीर्थ हे भाग म्हणजे भाषा, उदकाच्या ठिकाणी सनोळख नाही, परिचय नाही. मग उदक कशा करता? फक्त तहान भागवावी, बस. पाणी तहान भागवतं, एवढंच पाण्याचं सुख आहे. अहो, हे गंगेचं जल आहे, हे नर्मदा मायाचं जल आहे, घ्या तीर्थ म्हणून घेत नाही, कारण त्याचा परिचयच नाही. किंवा एखादं अपवित्र पाणी आहे तर ते सांडून द्यावं, नाही नाही, ते आदरपूर्वक घेणार. गंगाजल दिलं तर घेणार नाही, नाव ठेवणार. आणि एखाद्या कंपनीनं पॅकिंग केलेले पदार्थ असेल ना, सध्याला बघा ते विद्यार्थी घेतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले बरेच त्याचे पदार्थ असतात, ते सोडा वॉटर वगैरे म्हणतात ना त्याला, तर ते घेतात. ते इतकी भयानक प्रक्रिया आहे. मी असं ऐकलं एका व्याख्यानामध्ये, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मजबूत हाड, सगळ्यात मजबूत, बघा तुम्ही एखादं प्रेत जाळलं तर हाडं राहतात, जळत नाही बघा. त्या सगळ्यामध्ये मजबूत हाड कोणतं असेल तर दाताचं. म्हणजे दात सहसा जळतही नाही, पण तो दात हे जे सोडा वॉटर वगैरे असतं की नाही, हे केमिकलचे पदार्थ, त्याच्यामध्ये जर दात ठेवला तर तो 2-4 दिवसामध्ये दात विरघळून जातो. किती भयानक असेल ते. म्हणजे अग्नीनं जे हाड जळत नाही ते त्या केमिकलच्या पदार्थात, रसायनामध्ये त्या हाडाचं पाणी होऊन जातं. मग आता मजबूत हाडाचं पाणी होत असेल तर हे सोडा वॉटर वगैरे घेणारे जे पोर असतात विद्यार्थी, त्यांच्या आतड्याला का बरं छिद्र पडत नसेल आतमध्ये, पण त्यांना ते कळत नाही. ते एक उन्मत्तपणा असतो की नाही, मद असतो, मद तारुण्याचा, त्यामध्ये कळत नाही. मग ते अतीर्थ आहे तर टाकून द्यावं, नाही नाही, ते स्टाईलनं घेणार, फॅशन म्हणतात त्याला, ते घेणार. एखाद्या पर्वतावर जाणार, तिथून उडी मारणार, ते घेणार. त्याला काय म्हणतात बघा, स्टंट. हे करण्यासाठी ते घेणार. ते अतीर्थ आहे. आणि तीर्थ घ्या, ज्ञानोबांचा अभिषेक केला आहे, नाही घेणार, विश्वास नाही म्हणतात आमचा त्याच्यावर. हे तामस ज्ञानाचं उदाहरण. तीर्थातीर्थ हे भाग उदकी नाही सनोळख, तृषा उळे तेचे सुख वाचून या. तयाचे परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेद्य ऐसाची बोध. आणि स्त्री जात ती तुके, त्वचेंद्रियेची ओळखे, ती ये विषयी सोयेरिके सादरची बहु. त्याच्या भावना कशा बघा. तयाचे परी खाद्या खाद्य, एखादा पदार्थ खाण्यास योग्य आहे, शाकाहार मानवाला योग्य आहे, मांसाहार अखाद्य आहे, पण हे तो न म्हणे, हे त्याला माहिती नाही किंवा कळत नाही, मान्य करत नाही. एखादा पदार्थ निंद्य आहे आणि एखादा मात्र स्तवनीय आहे, अनिंद्य आहे, तर अनिंद्याचं ग्रहण करावं, निंद्य पदार्थाचा परित्याग करावा, नाही म्हणत, कळत नाही. मग काय, तोंडा आवडी, आपल्या जिभेला जो आवडतो ते मेद्य, ते पवित्र आहे, ऐसाचे बोध, असाच त्याचा बोध आहे. आणि भाव असा आहे बरं, एखादा पदार्थ आपल्या शरीराला मान्य होतो, इंद्रियाला रुचकर, आपलं इंद्रियाला तो शक्ती देईल,
किंवा पोटात गेल्यानंतर तो आपली हानी करणार नाही याचा मनुष्य नाही विचार करत. या बाबतीत फक्त तो जिभेचा ऐकतो. आणि जिभेला जे आवडतं ते आतड्याला मान्य होतच असं काही नसतं. एखादा पदार्थ नाही बघा, काही माणसं जेवतात भरपेट जेवतात बघा. आता त्याचं आतडं किंवा पोट आहे ना ते त्याची अपेक्षा असते आणि बाहेरून काहीच पाठवू नये का आता सगळं व्यवस्थित भरलेलं आहे गोदाम. पण जीभ मात्र काय करते, त्याचं ऐकत नाही. जीभ म्हणते एवढा घेतल्यावर काय हरकत आहे. आणि काही माणसं म्हणतात बघा व्यवहारामध्ये, मी ना आत्ताच जेवलो होतो पण तुमचा आग्रह झाल्यामुळे 2-4 चपात्या खाल्ल्या. आग्रह म्हणजे जिभेला आवडतं ते, तोंडा आवडे. तोंडाला आवडं की तेवढंच पवित्र ऐसाची बोध, असाच त्याचा बोध आहे. जे जिभेला आवडतं ते आरोग्याला चांगलं असेल असं काही सांगता येत नाही. आणि जे आरोग्याला चांगलं असतं ते जिभेला आवडत नाही बघा. ज्ञानोबा म्हणतात, पाहे पायुषा ते आढळ करी, जे सरते जीवित वारी त्या औषधाते वैरी काय जिव्हानं म्हणे. स्वयंपाकघरातले सगळे पदार्थ औषध असतात बरं. म्हणून स्वयंपाक खात नसतो आपण एक प्रकारे औषध घेत असतो. पण औषधाचे गुणधर्म स्वयंपाकात उतरले पाहिजे असा स्वयंपाक करावा, ते औषध आहे. पण ते कोण घेत आहे, फक्त तोंडा आवडे ते मेद्य ऐसाची बोध. आणि स्त्री जात ते तुके, जेवढ्या म्हणून जगामध्ये स्त्रिया आहेत त्या सगळ्या तो त्वचेंद्रियेची ओळखे. स्पर्श नावाच्या विषयाने फक्त ओळखतो. ती विषयी त्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये सोयरिके, त्यांच्या ठिकाणी सोयरिक धारण करावे याविषयी त्याच्या मनामध्ये फारच आदर आहे. पै स्वार्थी जीव उपकरे तयाचे नाम सोयरी, देह संबंध न सरे जिये ज्ञानी. आपल्या स्वतःच्या उपयोगी पडेल, उपकरे म्हणजे आपल्या कामामध्ये पडेल. तयाचे नाम सोयरे. सोयरे कोणाला म्हणतात, जे माझ्या उपयोगाला येतील, जे माझ्या अडचणीच्या प्रसंगाला कामाला येतील तेवढे सोयरे आहे. आणि म्हणे मग तुला जन्म देणारे वगैरे भाऊ वगैरे, देह संबंध न सरे जिये ज्ञानी. ज्या ज्ञानामध्ये देहाचा संबंध आहे, हे माता पिता आहे, भाऊ आहे, ही बहीण आहे, हे आपले नातेवाईक आहे, अशा देहाचा संबंध सरता होत नाही, मान्य होत नाही, तो नाही. तुम्ही माझ्या उपयोगी पडाल का तरच सोयरे, नसेल तर मग तुमचा माझा संबंध तुटला. आणि नाही ना ओळखत काही म्हणजे हे आता नोकरीला लागले, चांगल्या प्रकारचा पगार आहे आणि एखाद्या शहरामध्ये राहत असेल तर त्यांना आईवडील मान्य होत नाही. देह संबंध न सरे जिये ज्ञानी. आणि स्वार्थामध्ये कामाला येत असेल तर मग त्यांना विदेशातले माणसंही चालतात, दुसऱ्या धर्मातले पण माणसं चालतात, फक्त स्वार्थ सिद्ध झाला पाहिजे. पण जन्म देणारे, लालन पोषण करणारे, संगोपन करणारे, आपल्याला चांगलं शिकवणारे ते आईवडील मान्य होत नाही. कधी आपल्याला वाचायला भेटतं की विदेशात राहणारी मुलं आईवडील जर वारले तर अंत्यसंस्काराला येत नाही. नातेवाईकांना सांगतात पैसे पाठवून देतो, अंत्यसंस्कारही करून घ्या, 10वा तुम्हीच घाला, 13वाही तुम्हीच का अन्नदान वगैरे करा, मला मात्र वेळ नाही. आणि स्वार्थामध्ये जर उपकारक होत असेल तर तो रात्रीचा प्रवास करून इथं येऊ शकतो. स्वार्थी जे उपकरे तयाचे नाम सोयरे, देह संबंध न सरे जिये ज्ञानी. हे तामस ज्ञानाचा सगळा प्रकार आहे. मग तामस ज्ञानाचं उद्दिष्ट काय पुढे सांगतात. ज्या उदाहरण देतात आता, मृत्यूच्या आघवेचे अन्न, आगी आघवेचे इंधन, तैसे जगचे आपले धन तामस ज्ञान. ऐसेने विश्व सकळ, जेने विषयीची मानिले केवळ, तया एक जान फळ देह भरण. एवढंच फळ आहे बरं. अल्प फळ काय आहे, देह भरण, देहाचं भरण पोषण. पण ज्ञानोबा म्हणतात आपण किती देहाचं भरण पोषण करा, मग हे तवपाचा मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की किंवा सावा शिना आपोला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे येथं उघडे नागवन, या लागे येतं अंतकरण द्यावे ना. फक्त देहाचं भरण पोषण करणं हे शुद्ध फसवणूक आहे. पण त्याला तेवढंच मिळतं. ज्याप्रमाणे मृत्यूचे आघवीचे अन्न, जगातले कोणतेही पदार्थ निर्माण होऊ द्या, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, हे सगळं अन्न कोणाचं आहे, मृत्यूचं. मृत्यूचे आघवीचे अन्न, सगळं अन्न मृत्यूचं आहे. किंवा आगी आघवीचे इंधन, जगातले सगळे पदार्थ हे अग्नीचं इंधन आहे. अग्नीत पडलं की ते जळतं, मृत्यूच्या मुखात पडलं की ते नष्ट होतं. तैसे त्याप्रमाणे जगचे आपले धन तामस ज्ञान. तामस ज्ञानाला विचारलं जग काय आहे, जग आपलं धन आहे. म्हणून जगावर कब्जा करायचा, जगातलं सगळं धन आपलं आहे असं कळवायचं,
एवढीच फक्त उद्दिष्ट भावना आहे. आणि मनुष्याचा अंतःकरण तृप्त कधी होत नाही. विश्वातलं सगळं सोनं, जगातली सगळी सत्ता, सगळ्या प्रकारचे पशु, सगळ्या प्रकारचे माणसं एकाला मिळाले तर न आलम एकस्य, एका पुरुषाला हे पूर्ण झाले असं कधीच वाटत नाही. तृष्णा वाढीनलिया मेरुई हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळगो. तृष्णा वाढली आणि सुवर्ण असणारा मेरू पर्वत हातात आला, तो तर नाही हो, सोन्याचा पर्वतच आपल्या हातात आला आहे. पण अजून माझ्याकडं आयुष्य आहे, अजून मला काहीतरी कमवायचं आहे, मग एखादी टपरी टाकू आपण. तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळगो, तरी एखादा व्यवसाय करतोच आहे तो. का? तैसे जगचे आपले धन तामस ज्ञाना, तामस ज्ञानाला संपूर्ण जग आपलं धन वाटतं. ऐसेनी विश्व सकळ जेणे विषयाची मानिले केवळ. संपूर्ण जग हे फक्त विषय आहे, म्हणजेच काय, भोग्य आहे. भोग्य हे आपल्या उपयोगाचं आहे असं ज्याने मानलं तया एक फळ. कोणतं? देह भरण. फक्त देहाचं पोषण होणं हेच भरण पोषण एक फळ आहे. आणि हे फळ टिकणारं नाही. देहाचं किती चांगलं भरण पोषण करा, देहाचे परिणाम 3 आहे. विपाय आगीत पडे तरी भस्म होणे उडे, जाले श्वानावर पडे तरी होई विष्टा, या चुके दोई काजा तरी होई कृमीचा पुंजा. हा परिणाम कपिध्वजा कश्मलुगा. देहाचे 3च परिणाम. किती कष्ट करा, संपत्ती मिळवा, सायास करा, स्वधर्माचा परित्याग करा, यासाठी फक्त 3 परिणाम. देहाचं भरण पोषण केलं तर अग्नीत गेला तर राख, कुत्र्या कोल्यांनी खाल्लं की विष्ठा, आणि जर दोन्हीतून तावडीतून सुटला तर आळ्यांचा पुंजका. तया एक जाणं फळ देह भरण. शहाण्या मनुष्याने देह जोपर्यंत चांगला आहे, आरोग्य जोपर्यंत आहे, आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, तो प्रत्येक एक ना एक क्षण चांगल्या कार्यात खर्च करावा. आळंदीसारखं क्षेत्र आहे, ज्ञानोबाऱ्यासारख्या संजीवन समाधीस्थ महापुरुषांचं संतांचं सान्निध्य आहे, हे एक क्षण वाया नाही गेला पाहिजे. तया एक जाणं फळ देह भरण. पण तामस पुरुषाला हे फळ मिळत नाही. देहाचं पोषण, भरण पोषण हे फळ. आकाशपतिता निरा जैसा सिंधूचे एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागीची बुजे, वाचोनी स्वर्ग नरकाथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, ही आघवीची राती जाणीवेची जे. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेलं पाणी आहे, जैसा सिंधूची एक थारा, थारा म्हणजे आश्रय, आकाशातून पडलेल्या पाण्याला ज्याप्रमाणे समुद्र एकमेव आश्रय आहे. ते पाणी कुठेही पडू द्यावर. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. त्या श्लोकाचा अनुवाद आहे बरे अर्धी ओवी. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, तेवढे तरी 16 अक्षर आहे. ज्ञानोबारांचा आकाश पतिता निरा जैसा सिंधूची एक थारा, हे झालं उदाहरण. तैसे म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी कुठेही पडलं तर त्याचं एकच उद्दिष्ट, कोणतं? समुद्राला जाणं. तसं तामस पुरुषाने कोणतंही कृत्य करू द्या, त्याचं एकच उद्दिष्ट, पोट भरायचं. तैसे कृत्य जात, संपूर्ण असणाऱ्या कर्माचा समूह उदरा लागीची बुजे. फक्त आपलं उदर, पोट भरावं. पोट म्हणजे मन भरावं, कारण पोटाला जास्त लागत नाही, मनाला जास्त लागतं. मन संतुष्ट असेल तर पोटाला जास्त लागत नाही, आणि मन असंतुष्ट असेल तर पोटात किती टाका, भरतच नाही. सगळं कृत्य जात उदरा लागीची बुजे. तो फक्त पोटाकरता सगळं करतो, उदरा करताच करतो, उद्धाराकरता काहीच करत नाही. उदरा लागीची बुजे वाचून या, वाचून म्हणजे भरण पोषण व्हावं यापेक्षा स्वर्ग आहे, नरक आहे, तया हेतू, त्या स्वर्गाला जाण्यासाठी हेतू कोण आहे? प्रवृत्ती आणि निवृत्ती, याचे 2 अर्थ होतात. पुण्यकर्मामध्ये प्रवृत्ती, पापकर्मापासून निवृत्ती स्वर्गाला कारण आहे. दुसरा अर्थ, पापामध्ये प्रवृत्ती आणि पुण्यकर्मापासून निवृत्ती नरकाला कारण आहे. असे 4 अर्थ होतात बरं. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीकडे पण लावायचे. धर्मामध्ये प्रवृत्ती, अधर्मातली निवृत्ती स्वर्गाला कारण. आणि याच्या उलट अधर्मामध्ये प्रवृत्ती, धर्मापासून निवृत्ती नरकाला कारण. तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ये जाणीवेची जे आघवीची राती. अशी जाणीव असावी, ज्ञान असावं, पण या जाणण्याच्या बाबतीमध्ये जी आघवीची राती, संपूर्ण अंधकार आहे, संपूर्ण अज्ञान आहे, त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. आणि मग तामस ज्ञानामध्ये जर अंधकारच असेल तर जसं ज्ञान तसे त्याचे विचार, जसे विचार तशी वृत्ती, तशा कृती, त्या कशा घडतात?
ते उदाहरण पुढे सांगणार आहे. चिंतन उद्या पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव